हे गाईज सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला कम्प्लिटली वेगळा राहणार आहे। आपला रिझल्टचा ब्लॉग आहे, पण रिझल्ट मध्ये मी माझा तुम्हाला काय आपल्याला कसे पडले, काय त्याचा एक्सपिरियन्स पण शेअर केलाय, काय गोष्टी करायला पाहिजेत तुम्ही आणि काय नाही करायला पाहिजे हे पण ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो। आणि पूर्ण काय होतं ब्लॉग मध्ये पुढे हे पण एंड पर्यंत नक्की बघा। चला ब्लॉग कंटिन्यू करा। तर मित्रांनो, शौर्याची ना एक्झाम झालेली आहे आणि तो फार कॉन्फिडंट आहे की त्याला कमीत कमी 80% तरी पडतील। आता 80% म्हणलं तर म्हणजे ठीक आहे, मी तर एवढा एक्सायटेड आहे, त्याला ना आयफोन मी कमिट केलेलं आहे। ठीक आहे, आता आपण बघूया म्हणजे शौर्य काय म्हणतोय नक्की। त्याचं ते 80चं मला कॅल्क्युलेशन काय ते समजून घ्यायचं आहे। आता तो लय कॉन्फिडंट आहे, 80 जर पडली त्याला आयफोन तर देणारच आपण, त्यामध्ये विषयच नाही काही। पण 80 पेक्षा जर 1% जरी कमी भेटला तर आयफोन मिळत नसतोय आणि इथनं पुढचं ब्लॉगिंग बिलिंग तो कसा करल काय करल मला काहीच माहिती नाही। तर आता आपल्याला बघायचंय तो कॅल्क्युलेशन काय काय सांगतोय आणि जर खरंच मला बरं हसायला पण बघू आपण काय करतोय। पेपर झालेले आहेत आपले आणि आपला रिझल्ट पण लागणार आहे आणि 80% वर आपल्याला आयफोन भेटणार आहे। तर आपलं मी आता कॅल्क्युलेट करतोय की म्हणजे अंदाजा लावून की एवढे पडताना आपल्याला 80 पडतात का नाही बघूया। हे बघा 85 धरू भावांनो आपण। 85 धरू इंग्लिश मध्ये 85 प्लस 85 धरू आपण SST मध्ये। हा, केवढा कॉन्फिडन्स, ग्रेट। IT मध्ये धरू 90 भावांनो। एवढे पडणार आहेत बा पडणार आहे। थांबे बाबा, एसीत घाम यायला लागलाय मला। 93 धरू मराठीत प्लस 93 कर, वरचे 7% काय धरलेस। कर प्लस कोणता राहिला आता? कुठला विषय राहिला? सायन्स राहिलाय भावांनो। सायन्स आणि मॅथ्स राहिलाय ना, हार्ड सब्जेक्ट। मॅथ्स धरणार नाही भावांनो आपण, कारण आपल्याला होते टॉप 5 सब्जेक्ट। ओके, मग आता सायन्स किती? कारण मला फुल कॉन्फिडन्स आहे मॅथ्स मध्ये, मला तेवढे पडणारच नाही। ओके, म्हणून मी मॅथ्स आता धरतच नाही टॉप 5 मध्ये। एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे आयुष्यात। बरोबर, पुढे सांग किती पडणार? आता सायन्स किती धरणार आहे बा? 50। सायन्सला धरू भावांनो आपण 50। अरे 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 अरे, एवढी कमी? 50। आणि बाकीच्या सब्जेक्ट मध्ये काय कॉन्फिडन्स आहे? झाल्यात भावांनो 403। हा, आता ह्याला आपण करू डिवाइड 500 ने, कारण 5 सब्जेक्ट आहे, 100 मार्क एका सब्जेक्टला। ओके, ह्याला आपण आता पर्सेंटेज करू इज इक्वल 80 आल्यात भावांनो। भेटला आयफोन, क्लॅप 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 क्लॅप, कॉंग्रॅच्युलेशन। आयफोन आपला रिझल्ट लागू द्या। बघा, हो बघा रिझल्ट लागू द्या, मग आपण बघूया येऊ दे। 80 पडलेत भावांनो। Let's see. काढले त्याने 80, 85, 93 कसे एक्झॅक्ट काढलेत। घोडे मैदान लांब नाहीये, जसं काय बघू भावांनो, चेक करणार आहे। रोज कॅल्क्युलेशन करतोय मी। कशाचं कॅल्क्युलेशन करतोय भावांनो बघू, पुढचा ब्लॉग आपण डायरेक्ट कंटिन्यू करू रिझल्टच्या दिवशी। ब्लॉग मध्ये एंड पर्यंत बघा, शेवटी 80 पडतात का नाही पडत। गाईज आता काय विषय माहिती का, फक्त आपण जसे मगाशी मार्क्स प्रेडिक्ट केलेत ना तसे फक्त पडायला पाहिजे। तो इंग्लिश वगैरे सगळ्याचे तुम्हाला बोलून दाखवले मी मगाशी, तसे फक्त यायला पाहिजेत। तसं आलं तर इझिली आपल्याला 80% पडतात। पण जर मित्रांनो एकही सब्जेक्ट इथं तिथं झाला ना, मार्क्सच इथं तिथं होऊ शकतात, पण मला 50-50 चान्स आहे की पडू पण शकतात आणि नाही पण पडू शकत। पण आपण पॉझिटिव्ह राहू। पण आता हे बोलून काही फायदा नाही, कारण आपण हे पेपर लिहिलेले आहेत आणि त्या एक्झामिनरने पण पेपर चेक केलेले आहेत आणि आपल्याला किती पडणार आहेत ते पण आधीच डिसाईड झालेलं आहे। पण एक्झामच्या दिवशी बघू, नाही रिझल्टच्या दिवशी बघू काय विषय होतोय। ब्लॉग पण काढणार मी मित्रांनो, पडले नाही तरी ब्लॉग तुम्हाला आज भेटणारच। तर बघू आपण रिझल्टच्या दिवशी काय होतंय। तर गाईज आज उठलोय मी सकाळ सकाळी आणि आज आपला रिझल्टचा दिवस आहे। रिझल्ट लागेल दुपारी 12-1 पर्यंत मित्रांनो, आणि काय होतंय ते पण सांगतो तुम्हाला। पडले नाही तरी ब्लॉग काढतो, जाऊ द्या काय करायचंय आता। ब्लॉग तुम्हाला हे बघायला भेटणार आणि बघू ना आपण पडतात का नाही। पडलं तर लय भारी होईल मित्रांनो, आयफोनच भेटा ना आपल्याला डायरेक्ट।
व्लॉगिंग करायचो मला पण ब्लॉग भेटतं कंटिन्यू. नाही पडलं तर बघूया काय होते. चला तर तुम्हाला तो रिझल्ट लागल्यावरच भेटतो तुम्हाला डायरेक्ट. काय विषय तेच सांगतो आता या व्हिडिओ नंतर. तर गाईज आज आपला फायनली रिझल्ट लागलेला आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपण जेवढे मार्क प्रेडिक्ट केलेले तेवढे आपल्याला पडलेले नाही आहेत. आपल्याला मार्क्स पडलेत 78% सांगतोय तुम्हाला मी माझे. आणि 2% आपण मागं राहिलोय. 2 किंवा काहीतरी 1.6%. आणि तुम्हाला मी मार्क सांगतो की किती प्रेडिक्ट केले ते आपण मागच्या ब्लॉगमध्ये. तर इंग्लिशमध्ये आपण प्रेडिक्ट केले ते भावांनो 85 आणि आपल्याला पडलेले आहेत 81. मराठीत आपण प्रेडिक्ट केले ते 93 आणि आपल्याला पडलेले आहेत 90. अजून ITत पण 90 प्रेडिक्ट केले ते आलेत 90 बरोबर. पण भावांनो आपलं कुठं मार्क गेलेत सांगतो तुम्हाला. SST मध्ये आपण प्रेडिक्ट केले ते 85 पडले 80. इंग्लिशमध्ये इंग्लिशचं तर सांगितलं तुम्हाला 85 प्रेडिक्ट केलं तर आपण इंग्लिशचं पण त्याच्यात पण तेवढेच पडले. सायन्समध्ये पण आपण प्रेडिक्ट केलं तर 50 आपल्याला पडलेत 51. सगळ्यात बरोबर आले भावांनो. फक्त इंग्लिश आणि SST मध्ये आपण थोडं प्रेडिक्शन चुकलं आपलं आणि 78 पडले. पण एवढं ॲक्युरेट प्रेडिक्शन होतं आपलं आणि तेवढे नाही पडले अनफॉर्च्युनेटली. त्याला आपण आता काय करू शकत नाही भावांनो. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 10वीत कोण असेल व्लॉग बघत असेल तर स्टार्टिंगपासून सुरू करा भावांनो. कारण मी सुरू केलं तर 2-3 महिने राहिलेले शेवटचे तेव्हा सिरियसली सुरू केलं तर ते पण मम्मी पप्पांनी ओरडलेलं. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो भावांनो आधीच सुरू करा. पहिल्या दिवसापासून लागा अभ्यासाला. तुम्हाला पाहिजे तेवढं नक्की भेटेल आणि अवघड पण काहीच नाही. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता जस्ट ऑफिसवरून आलोय. जस्ट घरी पोहोचलोय. आपण दादूसाठी सरप्राईज आणलेले. ज्या पद्धतीनं आपण त्याला सांगितलं होतं की बाबा तुला 80% जर पडले तर तुला आयफोन भेटणार. पण त्यानं फार हार्डवर्क केलं. त्यासाठी आम्ही पण विचार केला ॲज अ पेरेंट. तर त्याला पर्सेंटेज पडले 78.4. म्हणजे फक्त 1.6 तो कमी पडला. पण ठीक आहे 1.6 साठी ॲज अ पेरेंट आपण माघार नाही घेऊ शकत. म्हणून आम्ही तो सक्सेसफुल प्लॅन केलेला आहे. त्याचा आयफोन आपण कुरिअरनं मागवलेला आहे. तो पोचलेला आहे आणि आता आपण वर जाणार आहोत आणि दादूचे एक्सप्रेशन्स या कॅमेरामध्ये टिपणार आहोत. कारण त्याला एक्सपेक्टेडच नाही आहे की आम्ही त्याला हे सरप्राईज देणार आहोत. सगळे कुठे आहे? बसल्या काय करते कॅम्प्युटरवर अभ्यास. अयो कुठे गेला दादू? काय तुझ्यासाठी सरप्राईज. सरप्राईज लय दिलेली सरप्राईज. काय हा काय सरप्राईज? चॉकलेट काय काढायला लागले भावांनो पप्पा डायरेक्ट आले. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय सरप्राईज? थांबा. नाही रे कपडे बिपडे आणलेले तुला डायरेक्ट त्याच्यामध्ये. मग एवढी अचिव्हमेंट केली. टी शर्ट घेऊन आलंय. एवढा छान रिझल्ट लागलाय. शर्ट आहे तुझ्यासाठी. शर्ट आलाय भावांना आपल्याला. बघूया कसा शर्ट आहे. आयफोन भावांना मी काय बघतोय. आयफोन दिसलाय मला. आयफोनच आहे बाळा. थँक्यू बाप्पा. अरे बाबा याच्यासाठी थोडी डिमोटिवेट करू शकतो तुला आम्ही. बघा भावांनो मग तुला 78 पडलेत आपल्याला. तरी मम्मी पप्पांनी आयफोन आपल्याला दिलेला आहे आपल्याला नाराज न करता. आता तुला याच्या पुढे जे काय ठरवलंयस हा त्यासाठी म्हणजे तू आता ते अचीव केलंच पाहिजे तिथनं पुढं. येस गाईज. आणि आपण हे करून हे दाखवणार आहे नक्की 100%. तू करणार आहेस आणि आय नो. आपल्या मम्मी पप्पांसारखे सगळ्यांना मम्मी पप्पा भेटले पाहिजेत.
कारण मित्रांनो 78 पडूनही मी काल तर नाराज झालतो, कारण आयफोन घ्यायला नाही पडले 80%. पण बघा, पप्पा आणि मम्मीला खरंच थँक्यू मनापासून, कारण हे असं कोण करणं शक्य नाहीये, ते आपल्याला भेटलेलं आहे. हे बघा, क्लॅप क्लॅप फॉर Good. Congratulations. Thank you. First iPhone खरंच you have got. खरंच भावांनो, मम्मी पप्पांना आपल्या मनापासून धन्यवाद, कारण आपल्याला सपोर्ट केल्यामुळं. नाही पडले तरी भावांनो काय नाही, पण तरी मम्मी पप्पांनी आपल्याला सपोर्ट केलाय आणि आपल्याला आयफोन जे पाहिजे होता व्हिडिओज वगैरे काढायसाठी, तुम्हाला व्लॉग नेहमी रोज दिसण्यासाठी, तो घेऊन दिलेला आहे आपल्याला मम्मी पप्पांनी. त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर चला गाईज, हाच व्लॉग होता आपला आज रिझल्टचा. रिझल्ट येऊन तर खूप दिवस झालेत, पण आता आयफोन पण भेटलाय आपल्याला. रोज तुम्हाला आता व्लॉग बघायला भेटतील, ते पण चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या मम्मी पप्पांमुळे. रिझल्ट तरी नाही लागला मित्रांनो, त्याच्यासाठी दुःख आहेच, पण तरी बघा ना तुम्ही, तरी आपल्याला फोन भेटलाय, ते घेऊन दिलाय आपल्याला मम्मी पप्पांनी. यासाठी व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू असंच एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आतापर्यंत बघताय याबद्दल धन्यवाद. बाय बाय.